खूप वर्षांपूर्वी एका जंगलात एक कोल्हा राहत असे. तो आपल्या कुटुंबासाठी जेवण शोधत होता. जंगलात त्याला एक आवाज ऐकू आला. शोधताना त्याला झाडाझुडपामध्ये एक लहान मुलगा सापडला. हा तर माणसाचा मुलगा आहे, कोल्हा आश्चर्याने म्हणाला. तो त्या मुलाला घरी घेऊन गेला त्याचे रक्षण करण्यासाठी. जंगलातील वाघ शेरखान हे पाहून नाराज झाला, कारण ते मूल त्याने माणसांपासून चोरून आणले होते. कोल्ह्याच्या कुटुंबाला हा गोड मुलगा खूप आवडला. आजपासून आपण याला मोगली म्हणायचं, आई म्हणाली. त्या दिवसापासून मोगली आपल्या कोल्हे भावांसोबत राहू लागला. आई त्याची खूप काळजी घेत असे, जणू काही तो तिचाच मुलगा होता. लवकरच त्याची सर्व प्राण्यांसोबत मैत्री झाली. तो त्यांच्यासोबत खेळू लागला. आता त्याला जंगलाचा कोपरा माहीत झाला होता. दरम्यान शेरखान मोगलीवरून दुरून लक्ष ठेवून होता आणि त्याला पकडण्याच्या संधीची वाट पाहत होता. एक दिवस कोल्हा अकेला अस्वल बबलू आणि बिबळ्या बगेरा मोगली बद्दल बोलत होते. मनुष्याची मुलं हुशार असतात, आपण त्याला जंगलचा मुलगा बनवूया ना. बल्लू आणि बगीरा, तुम्ही दोघे याचं रक्षण कराल आणि याला जंगलाचे सगळे नियम रीती शिकवाल. अनेक वर्ष झाली. बल्लू आत्मीयतेने शिकवत होता. त्याने त्याला फळे शोधणे आणि मध काढायला शिकवलं. मोगली बल्लूचे सारे काही ऐकून घेत असे. रोज तो उंच उंच झाडांवर चढून जेवत असे. बल्लूने त्याला जंगलातील आवाज ओळखणे शिकवले. त्याला मोगलीचं कौतुक होतं. किती जोरात धावत असे मोगली आणि किती चांगला पोहत असे. बगीराने त्याला शिकवलं की माणसांचे सापळे कसे ओळखावेत आणि त्यापासून स्वतःला कसं वाचवावं. एक दिवस एक लहान कोल्हा एका सापळ्यात अडकला. शेरखानाला त्याची शिकार करून त्याला खायचं होतं, पण त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन मोगलीने त्याला वाचवलं. शेरखानला हे अपयश आवडलं नाही. बल्लूने मोगलीला धोक्याच्या वेळी काढायचा आवाजही शिकवला. मोगली हे सुद्धा लगेच शिकला. जंगलातील कोणताही प्राणी मोगलीला त्रास देत नसे. त्याला हे माहित होतं की हे मोगलीला एकटे पकडू शकत नव्हते. शेरखान जंगलाचा सगळ्यात हिंस्त्र प्राणी माकडांकडे गेला आणि त्यांना मोगली बद्दल सांगितलं. मोगलीला जे जे काही येतं ते त्याने जर आपल्याला शिकवलं तर आपण जंगलातील सर्वात हुशार प्राणी म्हणून ओळखले जाऊ. एक दिवस मोगली जेव्हा स्वतःसाठी छप्पर बनवत होता तेव्हा माकडे त्याला हळूच दुरून पाहत होते. ते त्याला पळवण्याची संधी शोधत होते. संध्याकाळ होताच ते मोगलीला उचलून दाट जंगलात त्यांच्या अड्ड्यावर घेऊन गेले. आता तो माकडांमध्ये होता. जेव्हा मोगलीला समजलं की त्याचं अपहरण करण्यात आलं आहे तेव्हा तो विचार करू लागला. त्याला काहीही करून बगीरा आणि बल्लूला हे कळवावंच लागेल. अचानक त्याला आकाशात उडत असलेलं चील गिधाड दिसलं. त्याला धोक्याचा आवाज आठवला. आपलं रक्त एकच रंग लाल लाल लाल. हे ऐकताच चील समजला की मोगली आपलाच कोणीतरी आहे आणि आता त्याला धोका आहे. माझं नाव मोगली आहे. बल्लू आणि बगीराला सांगशील का मी इथे अडकलोय? नक्कीच का नाही, चील म्हणाला.
आणि त्याने भरारी घेतली बातमी पोहोचवण्यासाठी. माकडे त्याला त्यांच्या गुहेत घेऊन गेले. माकडांच्या नगरात हा दाट जंगलातील एक किल्ला होता. माणसांनी काही वर्षांपूर्वी तो बनवला होता. मोगलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. बगीरा आणि बल्लूने सापाची म्हणजे काची मदत मागितली. ते तिघे माकडांच्या नगरात एका मूर्तीच्या मागे लपून बसले. त्यांना अनेक माकडे मोगलीच्या आजूबाजूला दिसत होती. ते मोगलीला सोडवण्याची संधी शोधत होते आणि संधी मिळताच का म्हणाला, आता चला, चांगली संधी आहे. बगीरा आधी गेला, हळूच माकडांना घाबरवायला. तो त्याच्या पंजांनी माकडांवर वार करू लागला. सगळी माकडे घाबरून पळाली. अचानक बगीराला माकडांनी घेराव घातला. माकडांनी मोगलीला पकडून एका खोलीत बंद करून ठेवलं. मोगलीला बगीराच्या लढण्याचा आवाज ऐकू येत होता. त्याला हे माहित होतं की खिंडाराच्या खाली पाण्याचे कुंड आहे आणि त्याला हे सुद्धा माहित होतं की माकडे पाण्याला घाबरतात. बगीरा, लवकर पाण्यात उडी मार. बगीराने धावत जाऊन पाण्यात उडी मारली. आता बल्लूलाही माकडांनी घेराव घातला. बल्लू त्याच्या बचावासाठी त्यांच्या पंजांनी लढत होता. तो चांगला लढत होता, पण माकडे खूप जास्त होती आणि बल्लू एकटा पडला. तिकडे बगीराचा पाण्यात नाईलाज झाला होता. तो इच्छा असूनही मित्राची मदत करू शकत नव्हता. बल्लू माकडांचा सामना करत होता. इतक्यात तेथे का आला. काने आपल्या शेपटीने माकडांना थोबाडीत मारली आणि सगळी माकडे पळाली. माकडे काला नेहमी घाबरत असे. त्याच्या समोर त्यांचा टिकाव लागत नसे. जेव्हा ते तेथून घनदाट जंगलात दूर निघून गेले तेव्हा बल्लूची सुटका झाली. मग काने फुत्कार केला आणि सगळी माकडे सुन्न झाली. त्यांचा आवाज बंद झाला आणि एकदम शांतता पसरली. संधीचा फायदा घेत बगीरा पाण्यातून बाहेर आला. मोगली त्या खोलीतून ओरडला, मी इथे आहे, या खोलीत. काने आपल्या शेपटीने एक फटका मारला आणि भिंत पाडली आणि मोगली उडी मारून बाहेर आला. बल्लूने त्याला मिठी मारली. तू ठीक आहेस ना? ठीक आहे, पण खूप भूक लागलीये. तुम्ही सगळ्यांनी स्वतःची पर्वा न करता मला वाचवलं, त्यासाठी तुमचे आभार. मोगली काला पाहून खूप खुश झाला. तू नसतास तर काय झालं असतं. धन्यवाद. मोगली, बल्लू, बगीरा काला बाय करून घराकडे निघाले. आता शेरखानाला ही गोष्ट समजली होती की ज्यांचे नाते एवढे मजबूत असेल त्यांना तो त्रास देऊ शकत नाही. तो त्याच्या घरी परतला आणि पुन्हा आला नाही. अनेक वर्ष झाली. आता मोगली तरुण झाला होता. एक दिवस तो माणसांच्या गावाजवळ गेला. त्याने एक बाई पाहिली जिने त्याला ओळखले. हा तो मुलगा होता ज्याला काही वर्षांपूर्वी एका वाघाने त्यांच्यापासून हिरावून नेलं होतं. त्याने तो मुलगा मोगलीला दिला. मोगलीला आश्चर्य वाटलं, कारण हा मुलगा लहानपणचा मोगलीच वाटत होता. तेव्हा त्याला समजलं की तो मुलगा त्याचा भाऊ आणि ती बाई त्याची आई आहे. बल्लू, बगीरा आणि का त्यांना पाहत होते. आता तू आपल्या परिवारासोबत राहू शकतोस. जेव्हा आमची गरज भासेल तेव्हा आम्हाला
मला फक्त हाक मार. तू आमचा भाऊ आहेस, आम्हाला कधी विसरू नकोस. गुड बाय मोगली. त्यांच्या मित्रांनी त्याचा निरोप घेतला आणि मोगली त्यांच्या कुटुंबासोबत मजेत राहिला. पण तो त्याच्या जंगलातील कुटुंबाला कधीच विसरला नाही, ज्यांच्यासोबत त्याचे प्रेमाचे नाते होते. वर्षांपूर्वी एक मुलगी होती हायडी नावाची. तिच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या काकूने तिची काळजी घेतली. एक दिवस ती हायडीला घेऊन तिच्या आजोबांकडे गेली, जे पहाडी प्रदेशात राहत असत. आजोबांचा स्वभाव जरा चिडचिडा होता. ते एका लहानशा घरात एकटे राहत असत. आज पहिल्यांदाच हायडी तिच्या आजोबांना भेटणार होती. दुसऱ्या शहरात नोकरी लागल्याचं कारण सांगून काकू तिला आजोबांकडे ठेवून परत आली. आजोबा एवढी वर्ष एकटेच राहत होते. नातीला आपल्या सोबत पाहून त्यांना आनंद झाला, पण त्यांनी तो आनंद हायडीला कळू दिला नाही. त्यांनी हायडीसाठी स्टोर रूम मध्ये एक छोटा सुंदर बेड बनवला. हायडीला आजोबा खूप आवडले. आता पहाडी प्रदेशात हायडीला तिचा आनंद सापडणार होता. सकाळी उठल्याबरोबर हायडीला आजोबांनी आपला मोठा कुत्रा जोसेफ दाखवला. हायडीला जोसेफ खूप आवडला. एक दिवस पहाडांमध्ये फिरताना तिची पीटरशी ओळख झाली. पीटर शेळ्या हाकत असे, जो बकऱ्या चरण्यासाठी घेऊन आला होता. तुला याआधी मी इकडे कधी नाही पाहिलं. हो, मी कालच आले आहे. आता आजोबांसोबत राहणार. त्यानंतर ते सोबत पहाडांमध्ये फिरू लागले. हायडीचं आयुष्य छान चाललं होतं. पीटर तिच्यावर खूप प्रेम करत असे. पीटरने तिला शेळ्या हाकायला देखील शिकवलं. पहाडांमध्ये पूर्ण दिवस हायडी धावत पळत असे. ती आनंदात होती. ती आजोबांना घरकामात देखील मदत करत असे. ओव्हन मध्ये पाव भाजणं हे हायडीचं आवडतं काम होतं. पाव बनवून ती पीटरच्या आजीला नेऊन देत असे आणि त्या बदल्यात पीटरची आजी तिला बकरीचं ताजं दूध देत असे. पाहता पाहता गरमी कमी होऊन थंडीचे दिवस आले. पीटर शाळेत जाऊ लागला आणि हायडीला एकटं वाटू लागलं. एक दिवस अचानक हायडीची काकू तिला शहरात नेण्यासाठी आली. तिला घरीच शिकवून तिच्याकडून काम करून घेण्यासाठी. आजोबांना हे ऐकून खूप वाईट वाटलं आणि ते त्यासाठी तयार झाले नाहीत. पण थोडा विचार केल्यावर त्यांना वाटलं की हायडीने शहरात शिक्षण घेणं तिच्यासाठी योग्य आहे. मला इथून नाही जायचं, मला आजोबांकडेच राहायचंय. पण काकूने तिला सांगितलं की हायडीला काही दिवसातच परत इथे घेऊन ये. तेव्हा हायडी तयार झाली. ट्रेनने लांबचा प्रवास केल्यावर ते एका महालासारख्या मोठ्या घरात पोहोचले. इतकं मोठं घर? मी या घरात राहणार का? हायडी सगळ्यांची लाडकी क्लाराला भेटली. ती चालू शकत नसे. तिचा ऍक्सिडेंट झाला होता. क्लाराला मैत्रीण मिळावी म्हणूनच काकू हायडीला इथे घेऊन आली होती. या दोघी पऱ्या लगेचच एकमेकांच्या घट्ट मैत्रिणी बनल्या. हायडीचं वागणं वेगळं होतं आणि क्लारा तिला चुकांबद्दल खूप चिडवत असे. क्लाराची आजी खूप निष्ठुर होती. लवकर उठा आळशी मुलींनो, अभ्यास करायचा नाही का? अशाच राहणार का? क्लाराची आजी हायडीला बरंच काही शिकवत होती, जसं अदबीने बसणं, उठणं आणि काटे चमच्याने खाणं वगैरे.
आता हायडी कपडे देखील शहरी लोकांसारखे वापरू लागली होती, पण ते तिला आरामदायी वाटत नसे. क्लाराने देखील हायडीला लिहिणे वाचणे शिकवले होते. हायडीला क्लारा बरोबर राहणे आवडत तर होते, पण तिला पहाड आणि आजोबांची खूप आठवण येत होती. एवढी आठवण की तिला जेवण देखील जात नसे. क्लाराच्या आजीला आणि बाबांना हायडीच्या दुःखाची कल्पना आली. त्यांनी तिला पुन्हा तिच्या आजोबांकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. हायडी जाणार हे पाहून क्लारा दुःखी झाली. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या आनंदासाठी काहीही किंमत देऊ शकता त्यालाच प्रेम म्हणतात. आणि शेवटी वेळ आली निरोप घेण्याची. हायडीच्या काकूने सांगितलं की पुढल्या वर्षी क्लारा तिला भेटायला पहाडी प्रदेशात येईल. पहाडांमध्ये परतल्यावर जणू हायडीला तिचं आयुष्य परत मिळालं. ती रस्त्यातच पीटरच्या घरी गेली आणि त्यांच्या आजीला क्लाराने दिलेला पाव दिला. आपला शहरातला ड्रेस तेथेच सोडून ती धावतच आजोबांना भेटण्यासाठी गेली आणि त्यांना जोरदार मिठी मारली. हायडीच्या आनंदाला सीमा राहिली नाही जेव्हा तिला एक चिठ्ठी मिळाली की क्लारा तिला भेटायला इथे येणार आहे. क्लाराला पहाड आणि पीटर दोन्ही आवडले, पण पीटर थोडा उदास होता, कारण त्याला वाटलं की क्लारा पुन्हा हायडीला शहरात घेऊन जाईल. हे तिघे मिळून खूप दंगामस्ती करत असत. पहाडी ताजी हवा, ताजी फळे, भाज्या क्लाराच्या आरोग्यासाठी चांगल्या होत्या. पण पीटरला हायडी बद्दल असूया निर्माण झाली, कारण ती क्लाराची बेस्ट फ्रेंड होती. पीटरला क्लाराला व्हीलचेअरवर बसवणं, फिरवणं आवडत नव्हतं. एक दिवस त्याने क्लाराची व्हीलचेअर पहाडावरून खाली ढकलून दिली. त्याला वाटलं की यामुळे सगळी समस्या सुटेल. ताज्या हवेमुळे आणि व्हीलचेअर शिवाय क्लारामध्ये खूप शक्ती आली आणि ती हायडी सोबत हळूहळू चालूही लागली. आणि मग स्वतः एकटी कोणाच्या आधाराशिवाय देखील चालू लागली. मी चालू शकते हायडी, आणि हे सर्व केवळ तुझ्यामुळे. एक दिवस क्लाराची आजी आणि बाबा तेथे आले आणि तिला चालताना पाहून चकित झाले. त्यांनी आजोबा आणि हायडीचे मनापासून आभार मानले. त्याचवेळी पीटरला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने क्लाराची व्हीलचेअर ढकलल्याचं मान्य केलं. मी तुमची क्षमा मागतो. खूप चुकीचं वागलो मी. माफ तर करूच. हो ना क्लारा, भले तू चुकीचं वागलास, पण तिचे चालणे सर्वात मोठा आनंद आहे. सगळे आनंदाने हसू लागले. क्लारा आणि तिच्या कुटुंबाने पुढल्या वर्षी पुन्हा येथे येण्याचं वचन दिलं आणि ते सगळ्यांबरोबर नेहमी आनंदात राहिले. खूप वर्षांपूर्वी एका लहानशा शहरात एक खेळणीवाला राहत असे, ज्याचं नाव होतं जिपेटो. तो लाकडाची खेळणी बनवून विकत असे. त्याला आयुष्यात एकच दुःख होतं की त्याला मुलबाळ नव्हतं. एक दिवस जंगलात त्याला एक झाडाचा ओंडका सापडला, जो खेळणी बनवायला चांगला होता. अगदी छान आहे हे लाकूड. मी याचा एक छानसा पुतळा बनवतो. जिपेटो ते लाकूड घेऊन त्याच्या कार्यालयात गेला. एका टेबलावर ते लाकूड ठेवून त्याने पुतळा बनवायला सुरुवात केली. अचानक काहीतरी विचित्र घडलं. त्या लाकडातून एक आवाज आला. आधी जिपेटो चमकला. मग त्याला वाटलं की त्याने काहीतरी चुकीचं ऐकलं असावं आणि त्याने पुतळा बनवणं चालूच ठेवलं.
पण थोड्या वेळाने परत आवाज आला. असं वाटतंय मी म्हातारा झालोय. बहुतेक आता माझे कानही वाजू लागलेत. जिपेटोने आपलं काम चालूच ठेवलं. सगळ्यात आधी पुतळ्याचा चेहरा बनवला, मग त्याचे हात आणि पाय. जिपेटोचा पुतळा पूर्ण झाला. पुतळा खुर्चीवर ठेवून त्याने साफसफाई केली. तेव्हाच त्याला एक आवाज आला. हॅलो. जिपेटोने इकडे तिकडे पाहिलं, पण त्याला पुतळ्याशिवाय आणखी कोणी दिसलंच नाही. म्हणून तो त्याचं काम करतच राहिला. थोड्या वेळाने त्या पुतळ्याने खुर्चीवरून खाली उडी मारली आणि तो नाचू लागला. हे पाहून जिपेटोचं डोकंच फिरलं. अरे बापरे, हा पुतळा बोलतोय नि डोलतोय. हा लहान मुलगा नव्हता, तरी लहान मुलासारखा हसत बोलत आणि नाचत होता. जिपेटोने त्याला उचललं. आजपासून तुझं नाव पिनोकिओ आहे बरं का माझ्या बाळा. जिपेटो आणि पिनोकिओ आनंदाने राहू लागले. पिनोकिओचं शाळेत जायचं वय झालं, पण जिपेटोकडे त्याच्या वह्या पुस्तकांचे पैसे नव्हते. म्हणून जिपेटोने त्याचा कोट विकून ते पैसे पिनोकिओला दिले. पिनोकिओ ते पैसे घेऊन शाळेकडे निघाला. रस्त्यातील सगळ्या लोकांकडे आणि दुकानांकडे पाहत. अचानक त्याला समोर एका जागी जरा गडबड दिसली. काय चाललंय हे पाहण्यासाठी तो गर्दीमध्ये गेला आणि सहजपणे तो पलीकडे पोहोचला. लहानसा होता ना तो. त्या बाजूला होता एक रंगीबिरंगी मोठा तंबू, सर्कशीचा तंबू. तेथे एक जोकर तिकीट घेण्यासाठी लोकांना हाका मारत होता. पिनोकिओला पाहायचं होतं की आत काय आहे, पण जोकरने त्याला थांबवलं आणि म्हणाला, आत जाण्यासाठी पैसे लागतात. पिनोकिओला ते पैसे आठवले जे जिपेटोने त्याला शाळेसाठी दिले होते. पैसे आहेत माझ्याकडे. त्याने ते पैसे काढले आणि जोकरला दिले. तंबूमध्ये खूप मजा येत होती. त्याने तेथे काही पुतळे पाहिले जे स्टेजवर नाचत होते. अरे वा, हे दोघेही लाकडाचे आहेत. पिनोकिओ सुद्धा स्टेजवर चढून त्यांच्या सोबत नाचू लागला. पण हे तेथे उभ्या असलेल्या प्रेक्षकांना आवडले नाही. सर्कशीचा मालक, जो वरून त्या पुतळ्यांना दोरीने नाचवत होता, खूप खुश झाला एक जिवंत पुतळा पाहून. अरे वा, किती छान. दोरी शिवायचा हा पुतळा. हा तर मला अगदी मालामाल करून टाकेल. शो संपल्यावर त्याने पिनोकिओला पकडलं आणि बंदी बनवलं. पिनोकिओला खूप दुःख झालं की त्याने जिपेटोचं ऐकलं नाही आणि शाळेत गेला नाही, आणि तो रडू लागला. पिनोकिओला असा पश्चाताप झालेला पाहून तेथे एक परी आली. तू तुझ्या बाबांचं ऐकायला हवं होतंस, पण तुला तुझ्या चुकीची जाणीव तर आहे. म्हणून मी तुला इथून बाहेर काढेन, पण अशी चूक पुन्हा करू नकोस हं. पिनोकिओ खूप खुश झाला. पण आता माझ्याकडे पैसे नाहीत. मी शाळेत कसा जाणार? परीने जादू केली आणि पिनोकिओच्या हातात पैसे आले. या पैशांचा गैरवापर करू नकोस. आता थेट शाळेत जा. परीने त्याला सर्कशीतून बाहेर काढलं. आनंदाने नाचत बागडत पिनोकिओ पुन्हा शाळेकडे जाऊ लागला.
त्याला एवढा आनंदात पाहून चतुर कोल्हा आणि त्याचा मित्र वेडा बोक्याने त्याला रस्त्यात गाठलं आणि त्याचे पैसे लाटण्याची योजना बनवली. अरे बाबा, एवढ्या आनंदात कुठे बरं निघालायस? मी माझ्यासाठी वह्या पुस्तके घ्यायला चाललो आहे. अरे एवढ्याशा पैशांमध्ये तुला कोण देणार? मी तुला यापेक्षाही खूप जास्त पैसे देऊ शकतो. मला काय करावं लागेल? तुझ्याकडचे पैसे आमच्याकडे दे, आम्ही ते जादूच्या शेतात पेरतो. मग तुझ्याकडे सुद्धा तुझं स्वतःच पैशाचं झाड असेल. जेव्हा तुला गरज असेल तेव्हा त्यावरचे काढत जा. भोळ्या भाबड्या पिनोकिओने कोल्ह्यावर विश्वास ठेवून पैसे देऊन टाकले. पैसे घेऊन कोल्हा आणि बोका पळून गेले. पिनोकिओला काळजीत पाहून परी पुन्हा आली. तू अजून शाळेत नाही गेलास? मी जे पैसे दिले होते वह्या पुस्तकांसाठी ते कुठे आहेत? परीला माहित होतं की त्याने ते पैसे कोल्ह्याला दिलेत. ती पिनोकिओला म्हणाली, माझ्याशी खोटं बोलू नकोस, नाहीतर शिक्षा करेन मी. तरीही पिनोकिओ खोटं बोलला. मी वह्या पुस्तके घेतली पण शाळेतच ठेवली. एवढं बोलताच त्याचं नाक लांब होऊ लागलं. तू खरं बोलत आहेस का? जसजसा तो खोटं बोलत होता त्याचं नाक लांब लांब होत होतं. इतकं लांब की आता डोकं हलवणं सुद्धा कठीण झालं. अरे अरे, हे काय होतंय? मग त्याने परीला सगळं खरं खरं सांगितलं की काय झालं होतं. पिनोकिओने सत्याचा मार्ग स्वीकारला म्हणून परीने त्याचं नाक पुन्हा बरोबर केलं. मी तुला माफ केलं कारण तू खरं बोललास. जादूने तिने ते पैसे त्याला परत केले जे कोल्ह्याने त्याच्याकडून घेतले होते आणि त्याला समजावलं की पुन्हा पैसे वाया घालवू नकोस. पैसे हातात ठेवून पिनोकिओ पुन्हा नाचत बागडत पुढे निघाला. आणि आता एक नवी समस्या पुढे आली. सर्कशीचा मालक ज्याने त्याला डांबून ठेवलं होतं तो तेथेच उभा होता. सर्कशीचा मालक पिनोकिओवर खूप नाराज होता कारण तो तेथून पळून आला होता. त्याला शिक्षा करायची होती. त्याने पिनोकिओला उचलून समुद्रात फेकून दिलं. पिनोकिओ समुद्रात पडला पण बुडाला नाही. तो वरच राहिला कारण तो लाकडाचा बनलेला होता. त्याला वर राहण्यात मजा वाटू लागली आणि त्याने हातपाय हलवून पोहायला सुरुवात केली आणि तो हळूहळू किनाऱ्याकडे येऊ लागला. अरे, हे काय? कुठे आहे मी? पिनोकिओला जाणवलं की तो एका अंधाऱ्या जागी होता. आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. खरं तर पिनोकिओला एका मोठ्या माशाने गिळलं होतं आणि आता तो त्याच्या पोटात होता. दुसरीकडे जिपेटो पिनोकिओच्या काळजीत होता आणि त्याला शोधायला बाहेर पडला. पिनोकिओ, पिनोकिओ! शेवटी तो तेथे पोहोचला जेथून पिनोकिओला समुद्रात फेकलं गेलं होतं. तेथे मच्छीमारांना त्याने विचारलं. एका मच्छीमाराला माहित होतं मुलाबद्दल. त्याने सांगितलं की तो समुद्रात पडला होता. जिपेटोने त्याला मदत मागितली. त्याला माहित होतं की जिपेटो एक चांगला माणूस आहे. तो त्याला मदत करायला तयार झाला. जिपेटोला त्याने एक छोटीशी बोट दिली पिनोकिओला वाचवायला. जिपेटो बोट घेऊन समुद्रात जात राहिला. थोड्या वेळात एक मोठं वादळ आलं. त्या छोट्याशा बोटीने एका मोठ्या वादळाचा सामना नाही होऊ शकला आणि बोट बुडाली आणि जिपेटो अचानक समुद्राच्या पाण्यात बुडाला. जिपेटोचे वय खूप जास्त होतं आणि त्याला पोहता देखील येत नव्हतं. तो समुद्रात खोल जाऊ लागला.
त्याच वेळी ज्या मोठ्या माशाने पिनोकिओला गिळलं होतं त्यानेच जिपेटोलाही गिळलं. जिपेटो त्याच्या गळ्यातून उतरून थेट पोटात गेला आणि त्याला एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. अचानक त्याने तो आवाज ओळखला. पिनोकिओ, सापडलास माझ्या बाळा. तुला माहित आहे मी किती काळजीत होतो. बाबांचा आवाज ऐकून रडत रडत पिनोकिओने बाबांना मिठी मारली. सॉरी पप्पा, मी तुमचं ऐकलं नाही. मला क्षमा करा. यापुढे मी तुमचं ऐकेन. यावेळी पिनोकिओला खरंच पश्चाताप झाला आहे हे पाहून परीने त्या दोघांना वाचवायचं ठरवलं. परीने त्या दोघांना माशाच्या पोटातून बाहेर काढून किनाऱ्यावर आणून सोडलं. त्या दिवसापासून पिनोकिओ शहाणा झाला. तो नेहमी आपल्या बाबांचं ऐकत असे. रोज तो शाळेत जायचा आणि शाळेतून आल्यावर बाबांची मदत करायचा. परीने पाहिलं की पिनोकिओ एवढा चांगला मुलगा झाला होता म्हणून त्याला बक्षीस द्यायचं ठरवलं. एका रात्री तो जेव्हा झोपला होता तेव्हा परी त्याच्याजवळ आली आणि त्याच्यावर जादू केली. सकाळ झाल्यावर पिनोकिओ शाळेत जायला तयार होण्यासाठी उठला. उठताना त्याला जाणवलं की काहीतरी वेगळं आहे. त्याने त्याचे हात पाहिले, मग शरीर पाहिलं. त्याला आश्चर्य वाटलं. तो आता लाकडाचा राहिला नव्हता. तो इतर माणसांसारखाच होता. तशीच त्वचा होती. तो उडी मारून त्याच्या बाबांकडे गेला. पप्पा, पप्पा, माझ्याकडे बघा. आपला मुलगा संपूर्ण माणसासारखा झालेला पाहून जिपेटोला खूप आनंद झाला. पिनोकिओ, आता तू माझा खरा मुलगा झालास. बाप लेकांनी एकमेकाला मिठी मारली, डोळ्यात आनंदाश्रू घेऊन. पिनोकिओ नंतर कधीच खोटं बोलला नाही आणि त्याचं नाक जसंच्या तसं राहिलं.